100% भारतीय जनता पार्टीच्या 21च्या 21 जागा निवडून आलेल्या असतील, क्लीन स्वीप झालेला असेल NCPचा। लोकांनी रेहमतपूर शहरातल्या लोकांनी 25 वर्षाच्या कारभाराला कंटाळून बदल करण्याचं निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं आहे। त्या ठिकाणी नेतृत्वहीन इलेक्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। निश्चित आमची जी या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे त्या ठिकाणी जो मागचा इतिहास आहे तो इतिहास नक्की त्या ठिकाणी दोहरेल। त्यामुळे निवडणुकीची कसलीही चिंता मी केली नाही। रहिमतपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडली। शहरात एकूण 81.20% मतदान झाले आहे। एकूण 15,770 मतदारांपैकी 12,806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केले। शहरातील प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये केंद्र 1 मधील 1 वर 85.61%, तर केंद्र 1 मधील 2 वर 77.2% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 2 मध्ये केंद्र 2 मधील 1 वर 83.35% आणि केंद्र 2 मधील 2 वर 83.55% मतदानाची नोंद झाली। प्रभाग क्रमांक 3 मध्ये केंद्र 3 मधील 1 वर 77.86%, तर केंद्र 3 मधील 2 वर 79.84% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 4 मधील दोन्ही केंद्रांवर जवळपास समान मतदान झाले असून केंद्र 4 मधील 1 वर 80.0% आणि केंद्र 4 मधील 2 वर 80.41% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये केंद्र 5 मधील 1 वर 76.75% आणि केंद्र 5 मधील 2 वर 73.65% मतदान नोंदवले गेले। प्रभाग क्रमांक 6 मध्ये केंद्र 6 मधील 1 वर 76.66% आणि केंद्र 6 मधील 2 वर 83.25% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 7 मध्ये केंद्र 7 मधील 1 वर 80.37% आणि केंद्र 7 मधील 2 वर 77.42% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 8 मध्ये केंद्र 8 मधील 1 वर 92.93% आणि केंद्र 8 मधील 2 वर 77.7% मतदानाची नोंद झाली। प्रभाग क्रमांक 9 मध्ये केंद्र 9 मधील 1 वर 84.8% तर केंद्र 9 मधील 2 वर 94.60% मतदान झाले। प्रभाग क्रमांक 10 मध्ये केंद्र 10 मधील 1 वर 87.33% आणि केंद्र 10 मधील 2 वर 82.60% मतदान झाले। रहिमतपूर शहरातील एकूण मतदानाची टक्केवारी 81.20% नोंदवली गेली आहे। पब्लिकमध्ये लोकांमध्ये मतदानासाठी प्रचंड मोठा उत्साह दिसून येतोय। लोकांनी रेहमतपूर शहरातल्या लोकांनी 25 वर्षाच्या कारभाराला कंटाळून बदल करण्याचं निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं आहे आणि एकदा एखादी गोष्ट लोकांनी ठरवली की लोक निश्चितपणे ते करून दाखवतात, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे। उद्याचा निकाल खरं तर उद्याचा निकाल शासकीय किंवा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे उद्याचा निकाल 21 तारखेला पोस्टपोन झालेला आहे। येणाऱ्या 21 तारखेला रहिमतपूर शहराच्या निकालामध्ये आपल्याला असं दिसून येईल की 100% भारतीय जनता पार्टीच्या 21च्या 21 जागा निवडून आलेल्या असतील, क्लीन स्वीप झालेला असेल NCPचा, हे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो। दुसरी गोष्ट, तुम्ही जर प्रचारांमध्ये बघितलं असेल तर प्रचारामध्ये मिळालेला जो प्रतिसाद होता तुम्ही आमच्या सभा बघितल्या, तुम्ही त्यांच्या सभा बघितल्या, तुम्ही त्यांची अवाजवी भाषणे बघितली, चिडून रागून मोठ्या आवाजात आदळपट करून ते बोलत होते। त्यांचा मानसिक संतुलन किंवा राजकारणातला बॅलन्स हल्लेल्याचा मला निश्चित खात्री झालेली त्यांची। त्यामुळं येणाऱ्या 21 डिसेंबरपर्यंत थोडंसं वाट पाहूया। निकाल हा 100% भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागेल, त्यात कुठली तीळ मात्र शंका नाही। सकाळी 7:30 पासून लोकांच्यामध्ये उत्साह मतदानामध्ये दिसून येतो। निश्चित आम्ही जे काम करतोय त्या कामाला लोकांचा पाठिंबा आहे। मला त्या ठिकाणी खात्री आहे विजय हा आमचा निश्चित आहे। लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे। त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला न जुमानता रहिमतपूरचं 5 वर्षाचं भविष्य त्या ठिकाणी मतदान पेटीच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचं लोकांनी निश्चय केला आहे।
आम्ही 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर एक रहिमतपूरचा एक नवीन मॉडेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी मी स्वतः रहिमतपूरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी जवळपास 4,800 प्रॉपर्टी आहेत. मी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी विनंती लोकांना केली की आम्हाला तुम्ही संधी दिली पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये 24/7 असतो. सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना मदत करण्याची आमची भूमिका असते. इलेक्शन कुठलंही डोळ्यासमोर न ठेवता 5 वर्ष आम्ही काम करतो. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसला. ज्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग सभा घेतल्या, कॉर्नर सभेला लोकांच्यामध्ये खूप उत्साह होता. म्हणजे समोरच्या पार्टीच्या कॉर्नर मीटिंग पण होऊ शकत नाही. त्यांना बाहेर आमदार भाड्यानं आणावं लागले, मंत्री भाड्यानं आणावं लागले. या ठिकाणी आमचे स्थानिक उमेदवार असतील, मी स्वतः असेल किंवा पार्टी प्रमुख आमचे सर्व असतील, आमच्या प्रत्येक सभेला लोकांचा त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद. मला समजलं कळालं त्या ठिकाणी संबंधित विरोधकांच्या 5-6 ठिकाणच्या सभा कॅन्सल करायला लागल्या. त्यांनी परमिशन घेतल्या होत्या, पण लोकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सभा घेता आली नाही. लोकांना काय केलं, आपण काय सांगणार आहे. आम्ही अनेक प्रश्न विचारले, तर त्याची तयारी होती. तर त्यांनी आमच्याशी चौकातच्या संवाद साधा. आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान केलं की जे आरोप करायचे बिनबुडाचे करायचे, तर तुमची तयारी असेल तर समोर बसून तुम्ही करावं, परंतु ते धाडस त्यांच्यात नाही. निश्चित उद्या निकाल लागणार होता, पण लोकांचा उत्साह खूप मोठा आहे. परंतु आता शासकीय किंवा कोर्ट मॅटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल पुढे गेला. परंतु मला कुठलीही निवडणूक लागल्यापासून काय नव्हतं. निश्चित मी 5 वर्ष लोकांच्या सामान्य माणसाला मदत करण्याची आमच्या सर्व स्तरातून भूमिका होती. त्यामुळे निवडणुकीची कसलीही चिंता मी केली नाही. या ठिकाणी खूप म्हणजे निवडणूक ही मी एन्जॉय केली. त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद साधला. त्यानिमित्त लोकांच्या अडचणी समजल्या, लोकांची भूमिका समजली, लोकांच्या अपेक्षा काय आल्या. जो आम्ही जाहीरनामा केला, त्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व घटकाला त्या ठिकाणी न्याय दिला. समोरचा जाहीरनामा बघितला तर त्या ठिकाणी म्हणजे हास्यास्पद जाहीरनामा आहे. काही म्हणजे कशाला पायमोस नाही. त्या ठिकाणी नेतृत्वहीन इलेक्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. निश्चित आमची जी या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे, त्या ठिकाणी जो मागचा इतिहास आहे तो इतिहास नक्की त्या ठिकाणी दोहरेल.